हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 42 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर एका ताईची कमेंट आलेली होती तर कटिंग दाखवा म्हणून, तर त्या कमेंटनुसार मी आजचा व्हिडिओ बनवते। तर बघा इथे सर्वात पहिले इथं मी पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे। आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर उंची तुमची जेवढी असेल तेवढी तुम्ही ब्लाऊजवरनं घेतलेली तेवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर इथं शोल्डर टाकायचं आहे आपल्याला 5.5 इंच। तर 42 साईजसाठी 5.5 इंच शोल्डर घ्यायचं। तर ते सुद्धा मोजून घेतले बघा मी, म्हणजे आपले कटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट येईल। आता इथे 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं। त्याच्यानंतर 6 इंच इथं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित। तर सर्व साईजसाठी मुंढा आणि शोल्डर गळारुंदी किती घ्यायची त्याचे व्हिडिओ जो आहे तो मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघायचा आहे। आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर 42 साईजचा इथं 10.5 इंच छातीचा चौथा भाग आणि पुढे मी 1.5 इंच मार्जिन घेते। तर तुम्ही इथं 2 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता। तर मी इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने दोघं पॉईंट जोडून घेतले। आता बघा छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच इथे 12 इंच आपलं इथे छातीची घडी झालेली आहे। तर खालच्या साईडला सुद्धा तेवढंच मी 12 इंच घेतलेलं आहे। आता आपण दोघं पॉईंट आहे ते जोडून घेऊया। या पद्धतीने बघा, तर व्यवस्थित जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा मुंडा आहे तो आपल्याला पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती घ्यायचा आहे। तर हे पहा या पद्धतीने 1.5 इंच। त्याच्यानंतर 1 इंच इथं पुढचा मुंडा घ्यायचा आहे आपल्याला। आता बघा इथं मुंड्याचे आकार आपल्याला जिथपर्यंत आपण बघा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत यायला पाहिजे आकार आपला, म्हणजे आपला ब्लाऊज इथं एकदम परफेक्ट येतो। तर जेवढी कटिंग महत्त्वाची असते तेवढं स्टिचिंगसुद्धा महत्त्वाचं असतं। तर इथे बघा मी मुंड्याचे दोघं आकार देऊन दिले। आता इथे बघा साईज जर मोठी आहे तर तुमचं जर इथं काखेमध्ये ब्लाऊज आहे तो टाईट होत असेल तर तुम्ही अर्धा इंच इथं बघा मुंडा जो आहे पाठीमागचा तो तुम्ही खालच्या साईडला घेऊन घ्यायचा, म्हणजे काय होईल की चुन्या वगैरे येणार नाही। तर ही एक टिप लक्षात ठेवायची। त्याच्यानंतर आता आपण इथं कटिंग करून घेऊया। त्या पुढे आपण पुढचं जे पार्ट आहे त्याची मार्किंग करणार आहोत। तर सर्वात पहिले आपण इथं याची कटिंग करून घेऊया। तर पाठीमागचा मुंडा आहे तर त्याचा आकार पहिले कट करायचा आहे। तर इथे जसं आहे तसं मी इथं कट करून घेते। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं, जेवढं मार्किंग केलेलं होतं आपण तेवढं। आता इथं बघा पुढचा जो गळा आहे त्याची मार्किंग करूया सर्वात पहिले। म्हणजे इथे बघा 2.5 इंच गळारुंदी घ्यायची। तर 42 साईजसाठी 5 इंच 5.5 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा आणि 2.5 इंच गळारुंदी घ्यायची। आता पुढचा गळा मी कोणताही पॅटर्न तयार करताना पुढचा जो गळा आहे तो 6 इंच घेत असते। तर हे बघा या पद्धतीने 6 इंच पुढचा गळा घेतला आणि इथं गळा काढण्यासाठी बॉक्स तयार करायचा सर्वात पहिले। तर बघू शकता या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला। आता आपण इथं गळा आहे 6 इंचाचा घेतलेला होता तर वरती 1 इंचावरती मार्किंग करून ठेवूया। आता इथं बघा क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला। तर 2.5 इंच गळ्याकडून घ्यायचं आणि मुंड्याकडून आपल्याला 2 इंच वर मार्किंग करायची आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे ती काढायची या पद्धतीने। तर कोणताही पॅटर्न तयार करताना मी 2.5 आणि 2 इंच इथं क्रॉसपट्टी घेत असते। तर जे आपण जेवढं मार्किंग घेतलेलं आहे तेवढं इथं लिहून घेऊया। तर बघू शकता 10.5 इंच आपण गळारुंदी घेतली। आपलं छातीचा चौथा भाग घेतला होता तेवढं जेवढं घेतलं माप तेवढं इथं लिहून घेऊया। आता बघू शकता इथं फिटिंगच्या साईडहून आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायची आहे कटोरीसाठी। तर 5 इंच आहे ते 36 पासून तुम्ही पुढची जी मोठी साईज आहे तर त्यांच्यासाठी घ्यायचं आहे आणि 34पर्यंत 4.5 घ्यायचं आहे। आता बघा एक सरळ लाईन आखून घेतली आणि गळ्याच्या साईडने आपण 1 इंचावरती मार्किंग केलेलं होतं तिथून तिरकस अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे काय होईल कटोरी काढायला एकदम सोपं जाईल। तर पहा इथं कटोरीसुद्धा आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर ही झाली आपली 42 साईजची कटोरी इथं। तर बघू शकता एकदम परफेक्ट असं पॅटर्न आहे आपलं।
आणि ब्लाऊज शिवून झाल्यावर घातल्यावरती एकदम परफेक्ट येतो. आता इथं दोघं पार्ट आपण सोबत कट केले होते, त्यासाठी पाठीमागचा पार्ट आहे तो सेपरेट करून घेऊया. तर हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. आता पुढच्या पार्टची कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा, जो पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तो सर्वात पहिले कट करायचा. तर पाहू शकता इथं मी या पद्धतीने कटिंग करून घेतलं. आता इथं बघा गळ्याचा आकार बाकी होता आपला, तर पुढचा जो गळा आहे त्याचा आकार देऊन द्यायचा. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन दिला. त्याच्यानंतर कटिंग करून घेऊया आपण. तर जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे आपल्याला. तर पहा इथं व्यवस्थित असं मार्किंग केलेली तसंच इथं कट करून घेऊया. कटोरीसुद्धा त्याच पद्धतीने गोलाकार शेपमध्ये जशी आहे तशी कट करायची आहे. आपल्याला वाढीव कटोरीसुद्धा इथं काढायची आहे त्यासाठी. तर पहा इथं कटिंग झालेली आहे आपली. आता कटोरी कशी वाढवायची ते पाहूया आपण. तर पहा इथं तुम्हाला एक नवीन पद्धत दाखवते मी कटोरी कशी वाढवायची ते. आपण जेवढी गळारुंदी जी घेतली होती 2.5 इंच ती इथं आखायची आहे. म्हणजे 2.5 इंच इथं गळारुंदी टाकायची आहे आणि तिथून त्या कोपऱ्यामधून खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर 1.5 इंच हे सर्व साईजसाठी आहे. तर पहा इथं 1.5 इंच. आता जिथं आपण 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून खाली 5 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने. आता 5 इंच मार्किंग केलं, तिथून आडवं माप आपल्याला 8.5 इंच घ्यायचं आहे. कारण छाती इथं मोठी आहे, म्हणजे मोठी साईज आहे 42, त्यासाठी 8.5 इंच आहे त्याचं इथं मध्य काढायचं आहे आपल्याला. तर पहा इथं या पद्धतीने 8.5 घेतलं. आता आडवं माप आपण 8.5 घेतलं, तर उभं जे माप आहे ते आपल्याला 9.5 इंच घ्यायचं आहे. तर हे पहा या पद्धतीने. आता तिरकस अशी लाईन आखून घ्यायची आपल्याला. तिघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे ते दोघं पॉईंट. तर बघू शकता इथे जोडून घेतलं. हे झालं 9.5 इंच. आणि या पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे आता. तर पहा इथे या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे कटोरी कशी वाढवायची ते, आणि शिवून घातल्यावरती एकदम परफेक्ट बसते. आता साईड पार्ट जो आहे आपला कटिंग केलेला तो ठेवायचा आहे. तर पहा इथं साईड पार्ट थोडा एक्स्ट्रा जातो आहे, म्हणजे आपण कटोरी जी काढलेली आहे त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा जातं आहे. आणि साईड पार्टपेक्षा आपल्याला कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे. त्यासाठी बघा खालच्या साईडला मी एवढं इथं मार्किंग करून वाढवून घेतलेलं आहे. आता तो सुद्धा पॉईंट आपण जोडून घेऊया आणि पुढची पहिले जी मार्किंग केलेली होती त्याला क्रॉस मारून घेऊया, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील. हे झाली 42 साईजची कटोरी. तर तुम्ही ही 40 साईजसाठी सुद्धा वापरू शकता. हीच कटोरी ठेवून तुम्ही उंची कमी जास्त करू शकता. आता कटिंग करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. आता साईड पार्ट ठेवून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमचं लक्षात येईल. आपण कटोरी एक्स्ट्रा वाढीव घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला काय होईल जोडताना कमी पडणार नाही त्यासाठी. आता इथे बाहीची कटिंग पाहणार आहोत आपण. तर एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू बघा त्या साईडने ठेवलेली आहे. त्या साईडने मी टेप धरलेला आहे त्या साईडने. तर बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची जी बाही आहे, तर बाही तुम्हाला लांबी किती पाहिजे, 5 इंच 4 इंच जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही बंद बाजूकडून टाकायची आहे. तर इथं मी 6.5 इंच बाही घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपण छातीचा इथं छातीची जी घडी आहे ती 10.5 इंच प्लस 1.5 इंच असं 12 इंच झालं होतं. तर बाहीची घडी 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे. तर इथं मी 11 इंच बाहीची घडी घेतलेली आहे. आणि बघा दोघं साईडने सारखं माप घेऊन बॉक्स तयार करायचं बाहीसाठी. हे झालं 6.5 इंच. इथं लिहून घेऊया म्हणजे लक्षात राहील. बाहीची लांबी 6.5 इंच घेतलं आपण. आता या साईडने आपण बाहीची घडी घेतलेली आहे, म्हणजे छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी घेतलेली आहे, म्हणजे 11 इंच घेतलं आहे तिथं. आता इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी बघा आपलं ओपन बाजू आहे तिथून 3 इंच वरून खाली मोजायचं आहे आणि आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं. इथे 2 इंच जे आहे ते सर्व साईजसाठी एकच आहे. तर हे लक्षात ठेवायचं आणि तिरकस अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे आपल्याला आकार काढायला सोपं जाईल मुंड्याचे आकार काढायला. आता 3 मार्किंग करायचे आहे 2-2 इंचासाठी. तर लहान साईजसाठी म्हणजे 34पर्यंत 1.5 इंच घ्यायचं आहे आणि मोठ्या साईजसाठी 2 इंच घ्यायचं आहे. आता तिघं पॉईंट आहे ते अर्धा इंच घ्यायचे, म्हणजे पहिला जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे.
आणि या पद्धतीने इथं मुंड्याचे आकार द्यायचे आहे. तर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, म्हणजे तुमची बाही कधी चुकणार नाही आणि कमीसुद्धा पडणार नाही यासाठी. आणि नवीन शिकत असाल तर तुम्ही न्यूजपेपर राहतो आपला, त्याच्यावरती चांगली प्रॅक्टिस करा, म्हणजे बाहीचा आकार तुमचा परफेक्ट येईल, जेणेकरून मुंड्यामध्ये ब्लाऊज जो आहे तो टाईट होणार नाही त्यासाठी. आता खालच्या साईडला बघा, दंडघेर तुम्ही जेवढं घेतलेलं असेल तेवढं, आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मायनस आपलं मार्जिन घ्यायचं आहे. तर इथं 7 इंचावरती मी इथं दंडघेर घेतलं आणि 1.5 इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे. तर पहा, इथं आपण बाही जी लांबी होती ती 6.5 इंच घेतली. ही झाली 42 साईजची बाही. आता बघा, सर्वात पहिले इथे वरचा जो आकार आहे तो पहिले कट करायचा आहे आपल्याला, म्हणजे पहिला जो मुंड्याचा आकार दिला होता आपण पाठीमागच्या भागाचा, तो सर्वात पहिले कट करायचा. तर हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, बाही ओपन करायची आणि इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर पहा, इथं खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग कशी करायची ते. तर हे पहा, या पद्धतीने आता तो सुद्धा आकार व्यवस्थित करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाही कशी कटिंग केली आपण ते. तर पहा, इथं परफेक्ट अशी बाही कटिंग झाली. आता क्रॉसपट्टी वाढवून घेऊया आपण. पॅटर्न तयार करताना 2.5 आणि 2ची घेतली होती. तर बघा, आपल्याला वाढीव जी क्रॉसपट्टी आहे तर ती 3.5 आणि 3ची घ्यायची आहे. कोणतीही साईजची तुम्ही क्रॉसपट्टी याच पद्धतीने काढायची आहे. तर बघा, या पद्धतीने सरळ अशी लाईन आखून घेतली आणि इथं व्यवस्थित असा कर्व आकार द्यायचा आहे 3.5 आणि 3ची. तर एक्स्ट्राची इथं तुम्ही आपण छातीची घडी घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच किंवा 1 इंच इथं एक्स्ट्रा ॲड करायचं. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.